तर आज मला एका ठिकाणी वॉकिंगसाठी नेणार होते, विच वॉज 3 किलोमीटर्स अवे फ्रॉम आवर हॉस्टेल. तर आम्हाला आदल्या दिवशीच रात्री सांगितलं होतं की तुम्हाला मेलामध्ये नेणार आहे म्हणून. तर आम्ही एक्सायटेड होतो, सगळे पैसे वगैरे घेऊन आलेलो, का तर काहीतरी शॉपिंग करायला येईल, आवडलं तर वगैरे. आणि चालत चालत खूप तसं डिस्टन्स होतं. मग आम्ही एका तिथल्या मंदिरामध्ये आलेलो, तिथे थोडा वेळ बसलो वगैरे, फोटो वगैरे काढला. आणि नंतर मग तिथे थोडेसे जनरल स्टोर्स होते, तिथे कोणाला काय खायला घ्यायचं असेल तर त्यासाठी नेलं होतं. मग आल्यानंतर ब्रेकफास्टला गेलो. तर पहिल्या सेशनसाठी आम्ही खाली चाललेलो. तर आज आम्हाला इलेक्ट्रिकल हायड्रोफॉईल जी बोट होती ती कशी यूज करायची आहे, त्याच्यावर कसं राईड करायचं, हे सगळं प्रॅक्टिकल आणि लेक्चर देणार होते. तर सर आम्हाला सांगत होते आणि शिकवत होते की कसं काय यूज आहे याचा ते. एवढे डेज झालं मी प्रॅक्टिस करते पोहायला, पण आज मी फायनली शिकले विदाऊट लाईफ जॅकेट आणि विदाऊट एनी ट्यूब. खूप खुश झालेले नंतर पाण्यातून बाहेर आल्यानंतर. तर मग येऊन आम्ही आवरलो आणि लंचसाठी गेलो. प्रत्येकाच्या सिरियल नंबर वाईज ते इलेक्ट्रिकल हायड्रोफॉईल बोटवर राईड मिळत होतं. अजून आमचा आला नव्हता, त्यामुळे आम्हाला वाटलं की संध्याकाळी येईल, पण संध्याकाळी सुद्धा नाही आला. नख खूप वाढले होते पाण्यात गेल्यानंतर, त्यामध्ये ते दगडांना धरल्यावर त्याची घाण आत जात होती नखांमध्ये, म्हणून कापून टाकले. आणि नंतर मग सेकंड सेशनवरून आल्यानंतर डिनरला गेलो आणि मग नंतर झोपून गेलो.